मित्रांनो, मी क्रांती वेलकम करतो आपल्या स्टडी विथ क्रांती यूट्यूब चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 1 ते 10 फेब्रुवारी या दरम्यान जे चालू घडामोडीचे आपण प्रश्न बघितले त्या प्रश्नाचे रिव्हिजन या व्हिडिओमध्ये करणार आहोत. या व्हिडिओमध्ये आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व स्पष्टीकरण बघितले, फक्त या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न आणि उत्तर बघणार आहोत आणि त्याचे रिव्हिजन करणार आहोत. तर प्रश्न पहिला आहे, भारतीय लष्कर पहिला संयुक्त लष्करी सराव सदा तनसिक कोणासोबत सुरू करणार आहे? तर हा सुरू करण्यात आला होता ऑप्शन सी, सौदी अरेबियासोबत भारताने संयुक्त लष्करी सराव सदा तनसिक आयोजित करण्यात आला होता. केव्हा केला होता? तर 29 ते 10 फेब्रुवारी दरम्यान राजस्थानमध्ये आयोजित करण्यात आला होता. समोरचा प्रश्न आहे, बीटिंग द रिट्रीट दरवर्षी कोणत्या ठिकाणी आयोजित केले जाते? तर ही आयोजित केले जाते ऑप्शन बी, विजय चौकमध्ये, जे नवी दिल्ली येथे आहे. तिथे 26 जानेवारीच्या समारोप समारंभानिमित्त हा बीटिंग द रिट्रीट आयोजित केला जातो. तर यावर्षी केव्हा करण्यात आला होता? तर 29 जानेवारीला आयोजित करण्यात आला होता. समोरचा प्रश्न आहे, टाटाने भारतातील पहिले खासगी हेलिकॉप्टर असेंब्ली लाईन उभारण्यासाठी कोणत्या कंपनीशी करार केला आहे? तर हा केला आहे ऑप्शन सी, एअरबस या कंपनीशी टाटाने भारतातील पहिला खासगी हेलिकॉप्टर असेंब्ली लाईन उभारण्यासाठी करार केला आहे. ही एअरबस कुठली कंपनी आहे? तर ही फ्रान्सची आहे, फ्रान्सची कंपनी आहे. समोरचा प्रश्न आहे, सांबर महोत्सव कुठे आयोजित केला जातो? तर हा आयोजित केला जातो ऑप्शन ए, राजस्थानमधील सांबर लेक म्हणजे सांबर सरोवरामध्ये हा आयोजित केला जातो. सांबर सरोवर हे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर सुद्धा आहे. हे केव्हा आयोजित करण्यात आले होते? तर 26 ते 28 जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आले होते. समोरचा प्रश्न आहे, कोणत्या देशाने प्रथमच नायट्रोजन वायूमुळे मृत्यूदंड देण्यात आला आहे? तर हा देण्यात आला आहे ऑप्शन डी, अमेरिकेमध्ये देशातील प्रथम नायट्रोजन वायूमुळे मृत्यूदंड देण्यात आला आहे. नायट्रोजन या गॅसमुळे मृत्यूदंड. समोरचा प्रश्न आहे, नुकतेच एटीपी दुहेरीत क्रमवारीमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचणारा सर्वात वयोवृद्ध व्यक्ती कोण बनला आहे एटीपी दुहेरीमध्ये? तर हा बनला आहे ऑप्शन डी, रोहन बोपन्ना हा जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचणारा सर्वात वयोवृद्ध व्यक्ती बनला आहे. समोरचा प्रश्न आहे, 2024 मध्ये कोणता स्टार्टअप भारताचा पहिला युनिकॉर्न स्टार्टअप बनला आहे? तर हा बनला आहे ऑप्शन बी, कृत्रिम AI हा भारताचा पहिला युनिकॉर्न स्टार्टअप बनला आहे 2024 मधला. तर याचा मालक कोण आहे? तर हे आहे भावेश अग्रवाल, जे ओलाचे CEO आहेत. ओलाचे CEO त्यांची ही कंपनी आहे कृत्रिम AI. समोरचा प्रश्न आहे, भारतातील पहिले संशोधन IIT सॅटेलाइट कॅम्पस कोठे उभारले जाणार आहे? तर हे उभारले जाणार आहे ऑप्शन ए, उज्जैन येथे भारतातील पहिले IIT सॅटेलाइट कॅम्पस उभारले जाणार आहे. समोरचा प्रश्न आहे, 69व्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर हा देण्यात आला आहे ऑप्शन बी, रणवीर कपूर यांना 69व्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला आहे. समोरचा प्रश्न आहे, 69व्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता आपण पाहिला रणवीर कपूर, आणि अभिनेत्री कोण आहे? तर त्यांचीच पत्नी, काय नाव आहे त्यांचं? आलिया भट्ट हिला 69व्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार हा देण्यात आला आहे. समोरचा प्रश्न आहे, उच्च शिक्षणावरील अखिल भारतीय सर्वेक्षण 2021-22 नुसार महिला नोंदणीमध्ये अव्वल राज्य कोणते बनले आहे? तर हे बनले आहे ऑप्शन सी, केरळ राज्य हे उच्च शिक्षणावरील अखिल भारतीय सर्वेक्षण 2021-22 नुसार महिला नोंदणीमध्ये अव्वल राज्य बनले आहे. आणि सर्वात साक्षर राज्य सुद्धा केरळच आहे भारतामधील. समोरचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी संबलपूर येथील समलई मंदिर प्रकल्पाचे उद्घाटन केले आहे? तर हे केले आहे ऑप्शन बी, ओडिशा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी संबलपूर येथील समलई मंदिर प्रकल्पाचे उद्घाटन केले आहे. तर त्याचे राज्यपाल कोण आहे? नवीन पटनायक यांनी
याचे उद्घाटन केले आहे. समोरचा प्रश्न आहे, अलीकडेच कुन्नूरमध्ये बोलली जाणारी कोणती भाषा नामशेष होण्याच्या श्रेणीत टाकण्यात आली आहे? तर ही आहे ऑप्शन ए मधिका. ही कुन्नूरमध्ये बोलली जाणारी भाषा नामशेष होण्याच्या यादीमध्ये टाकण्यात आली आहे. समोरचा प्रश्न आहे, कोणत्या कंपनीने अलीकडे जगातील पहिले मिथेनॉल सक्षम कंटेनर जहाज लॉन्च केले आहे? तर हे केले आहे ऑप्शन डी मर्सक या कंपनीने जगातील पहिले मिथेनॉल सक्षम कंटेनर जहाज लॉन्च केले आहे. समोरचा प्रश्न बघू, अलीकडेच भारत सरकारने ब्रह्मोस क्षेपणास्त्र कोणत्या देशाला निर्यात करण्याची घोषणा केली आहे? तर ही केली आहे ऑप्शन सी फिलिपिन्स या देशाला भारताने ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिसाईल फिलिपिन्स देशाला निर्यात करण्यासाठी घोषणा केली आहे. समोरचा प्रश्न आहे, नुकतीच ट्रायच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? टेलिकॉम रेग्युलेशन अथॉरिटी ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ही करण्यात आली आहे ऑप्शन ए अनिल कुमार लाहोटी यांची ट्रायच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. समोरचा प्रश्न आहे, 84वी अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद कुठे झाली? तर ही झाली आहे ऑप्शन सी मुंबई येथे 84वी अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद झाली आहे. याचे उद्घाटन कोणी केले होते? तर हे केले होते लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केले होते. समोरचा प्रश्न आहे, अलीकडेच प्रतिष्ठित फ्रीडम ऑफ सिटी ऑफ लंडन पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? लंडन म्हणजे UK द्वारे देण्यात येणाऱ्या फ्रीडम ऑफ सिटी ऑफ लंडन पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर हे करण्यात आले आहे ऑप्शन डी अजित मिश्रा यांना फ्रीडम ऑफ सिटी ऑफ लंडन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. समोरचा प्रश्न आहे, भारताने अलीकडेच ग्रीन अमोनियाच्या पुरवठ्यासाठी जगातील पहिला करार कोणासोबत केला आहे? तर हा केला आहे ऑप्शन सी जपान या देशासोबत भारताने ग्रीन अमोनियाच्या पुरवठ्यासाठी जगातील पहिला करार केला आहे. समोरचा प्रश्न आहे, शीतयुद्धानंतर नाटोने अलीकडे सुरू केलेला सर्वात मोठा लष्करी युद्ध सराव कोणता? तर हा आहे ऑप्शन बी स्टीडफास्ट डिफेंडर. हा नाटोद्वारे आयोजित करण्यात आलेला सर्वात मोठा लष्करी सराव आहे. समोरचा प्रश्न आहे, नुकत्याच जाहीर झालेल्या पहिल्या वैज्ञानिक गणनेनुसार हिमबिबट्याची सर्वाधिक संख्या कोठे नोंदवली गेली आहे? तर ही नोंदवली गेली आहे ऑप्शन सी लडाख या UT मध्ये. पहिल्या वैज्ञानिक गणनेनुसार झालेल्या नोंदणीमध्ये हिमबिबट्याची सर्वाधिक संख्या नोंदवण्यात आली आहे. हे लडाखमध्ये. समोरचा प्रश्न आहे, अलीकडे सलग तिसऱ्यांदा ACCचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ACC म्हणजे एशियन क्रिकेट काउन्सिल. याच्या अध्यक्षस्थानी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ही करण्यात आली आहे ऑप्शन डी जय शहा यांची ACCच्या अध्यक्ष म्हणून तिसऱ्यांदा नियुक्ती करण्यात आली आहे. ACCचे हेडक्वार्टर कुठे आहेत? कोलंबिया, श्रीलंका येथे. समोरचा प्रश्न आहे, अलीकडेच कोणत्या संस्थेने 1 फेब्रुवारी 2024 रोजी आपला 48वा स्थापना दिवस साजरा केला आहे? तर हा केला आहे ऑप्शन बी भारतीय तटरक्षक दलाने 1 फेब्रुवारी 2024 रोजी आपला 48वा स्थापना दिवस साजरा केला आहे. इंडियन कोस्ट गार्ड डे 1 फेब्रुवारीला. त्याचे हेडक्वार्टर कुठे आहे? तर नवी दिल्लीमध्ये. याचे अध्यक्ष कोण आहे? राकेश पाल. कितवी आहे? तर 25वी. राकेश पाल 25. हेडक्वार्टर न्यू दिल्ली. समोरचा प्रश्न आहे, नुकत्याच जाहीर झालेल्या भ्रष्टाचार निर्देशांक 2023 मध्ये कोणत्या देशाने अव्वल स्थान पटकावले आहे? तर हे पटकावले आहे ऑप्शन ए डेन्मार्क या देशाने जाहीर झालेल्या भ्रष्टाचार निर्देशांक 2023 मध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. भारताची रँक कितवी आहे? तर ही आहे 2023
2023 नुसार 180 देशापैकी 180 देशांपैकी आहे 93वी आणि 2022 मध्ये किती होती? तर 22 मध्ये होती 85वी. समोरचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय वुशू महासंघाने नुकतीच 2023 सालची महिला वुशू ॲथलीट म्हणून कोणाची घोषणा केली आहे? तर ही केली आहे ऑप्शन बी नौरोमी रोशिबिना यांची. आंतरराष्ट्रीय वुशू महासंघाचे 2023 सालची महिला वुशू ॲथलेटिक म्हणून घोषणा केली आहे. समोरचा प्रश्न आहे, 2023 मध्ये जगातील सर्वात विक्री करणारी कार निर्माता कंपनी कोणती बनली आहे? तर ही बनली आहे ऑप्शन ए टोयोटा. ही जापानची कंपनी आहे. ही जापनीज कंपनी टोयोटा 2023 मध्ये जगातील सर्वात जास्त विक्री करणारी कार निर्माता कंपनी बनली आहे. समोरचा प्रश्न आहे, खेलो इंडिया विंटर गेम 2024 ची चौथी आवृत्ती कोठे आयोजित केली जाणार आहे? तर ही केली जाणार आहे ऑप्शन सी लेह लडाख येथे खेलो इंडिया विंटर गेम 2024 ची चौथी आवृत्ती आयोजित करण्यात आली आहे. समोरचा प्रश्न आहे, झारखंडचे नवे मुख्यमंत्री कोण बनले आहे? तर हे बनले आहे ऑप्शन बी चंपाई सोरेन. हे झारखंडचे नवे मुख्यमंत्री बनले आहे. याच्या आधी कोण होते? तर हेमंत सोरेन हे होते. समोरचा प्रश्न आहे, अंतरिम अर्थसंकल्प 2024 मध्ये कोणत्या मंत्रालयाला सर्वाधिक बजेट देण्यात आले आहे? तर हे देण्यात आले आहे ऑप्शन डी संरक्षण मंत्रालयाला अंतरिम अर्थसंकल्प 2024 जे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केले, त्यामध्ये संरक्षण मंत्रालयाला सर्वाधिक बजेट देण्यात आले आहे. समोरचा प्रश्न आहे, RBI द्वारे नुकतेच कोणत्या पेमेंट बँकला प्रतिबंधित करण्यात आली आहे? म्हणजे त्याची बँकिंग सिस्टीम बंद करण्यात आली आहे. तर ही करण्यात आली आहे ऑप्शन सी पेटीएम पेमेंट बँक. या बँकेची RBI द्वारे प्रतिबंधित करण्यात आली आहे. समोरचा प्रश्न आहे, WHO ने ट्रान्स फॅटी ॲसिड नष्ट करण्याच्या त्याच्या प्रयत्नासाठी किती देशांना सन्मानित करण्यात आले आहे? तर हे करण्यात आले आहे ऑप्शन सी 5 देशांना WHO द्वारे ट्रान्स फॅटी ॲसिड नष्ट करण्याच्या त्यांच्या प्रयत्नासाठी सन्मानित करण्यात आले आहे. समोरचा प्रश्न आहे, वर्ल्ड कॅन्सर डे केव्हा साजरा केला जातो? तर हा साजरा केला जातो ऑप्शन सी 4 फेब्रुवारीला वर्ल्ड कॅन्सर डे साजरा केला जातो. समोरचा प्रश्न आहे, न्यूरोलिंक कंपनीशी संबंधित कोण आहे ज्याने नुकतेच न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरने ग्रस्त असलेल्या व्यक्तीच्या मेंदूमध्ये प्रथमच एक चिप प्रत्यारोपित केली आहे? तर हे आहे संबंधित कोण? तर एलॉन मस्क जे टेस्लाचे मालक आहे, सोबतच ट्विटर आणि स्पेसएक्सचे मालक सुद्धा आहे. त्यांनी न्यूरोलिंक कंपनीशी संबंधित आहे. याच्या आधी त्यांनी एक वानरावर प्रयोग केला होता आणि हा आता डायरेक्ट व्यक्ती नोंद करण्यात आला आहे. तर हे आहे एलॉन मस्क. समोरचा प्रश्न आहे, प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये निर्णायकांच्या पसंतीच्या श्रेणीमध्ये कोणत्या राज्याची झाकी ही प्रथम स्थान मिळाले आहे? तर हे मिळाले आहे ऑप्शन ए ओडिसा राज्याच्या झाकीला प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये निर्णायकांच्या पसंतीनुसार प्रथम क्रमांक मिळाला आहे. आणि सेकंड नंबर कोण आहे? तर सेकंड नंबरवर आहे गुजरात. आणि लोकांच्या पसंतीनुसार म्हटलं तर ते आहे लोकांच्या पसंतीनुसार ते आहे गुजरात. समोरचा प्रश्न आहे, भारतीय सैन्यासाठी मल्टीस्पॅन मोबाईल ब्रिजिंग सिस्टीम सर्वत्र कोणी विकसित केली आहे? तर ही विकसित केली आहे ऑप्शन बी DRDO द्वारे भारतीय सैन्यासाठी मल्टीस्पॅन मोबाईल ब्रिजिंग सिस्टीम सर्वत्र लॉन्च केली आहे. इमर्जन्सी
पूल बांधणे हे या सिस्टीमचे कार्य आहे. समोरचा प्रश्न आहे, भारतीय सैन्याच्या पहिल्या महिला सुभेदार कोण बनले आहे? भारतीय सैन्यामधील पहिल्या महिला सुभेदार कोण बनले आहे? तर हे बनले आहे ऑप्शन सी, प्रीती रजक ह्या भारतीय सैन्यातील पहिल्या महिला सुभेदार बनल्या आहे. समोरचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याच्या एअरपोर्टला आंतरराष्ट्रीय एअरपोर्टचा दर्जा मिळाला आहे? तर हा मिळाला आहे ऑप्शन बी, गुजरात. गुजरात राज्याच्या सुरत या एअरपोर्टला आंतरराष्ट्रीय एअरपोर्टचा दर्जा मिळाला आहे. समोरचा प्रश्न आहे, वित्त वर्ष 2024-25 मध्ये कोणत्या वर्षापर्यंत भारत विकसित करण्याचे लक्ष्य ठेवले आहे? तर हे ठेवले आहे ऑप्शन सी, 2047 पर्यंत 2024-25च्या वित्त वर्षामध्ये भारत विकसित होण्याचे लक्ष्य ठेवले आहे. 2025 हे कशाचे लक्ष्य आहे? तर टीबी मुक्त करण्याचे लक्ष्य आहे. 2030 हे मलेरिया मुक्त करण्याचे टार्गेट आहे आणि 2070 हे कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन 0 करण्यासाठी टार्गेट ठेवले आहे. समोरचा प्रश्न आहे, आर्थिक वर्ष 2024-25च्या अंतरिम अर्थसंकल्पानुसार 2023-24 मध्ये वित्तीय तूट किती राहिली आहे? तर ही राहिली आहे ऑप्शन बी, 5.8% ही फिस्कल डेफिसिट, म्हणजे जेवढा खर्च आहे त्याच्यापेक्षा इन्कम कमी आहे. ते किती आहे? तर 5.8% हे फिस्कल डेफिसिट ठरले आहे 2023-24 साठी. समोरचा प्रश्न आहे, कोणता देश अलीकडेच UPI पेमेंट प्रणाली स्वीकारणारा पहिला युरोपियन देश बनला आहे? तर हा बनला आहे ऑप्शन डी, फ्रान्स. हा देश UPI पेमेंट प्रणाली स्वीकारणारा पहिला युरोपियन देश बनला आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त इमॅन्युअल मॅक्रॉन फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आले होते, तेव्हा त्यांनी हा निर्णय घेतला आहे. समोरचा प्रश्न आहे, भारतीय वायुसेनेद्वारे वायुशक्ती 2024 सराव कुठे आयोजित केला जाईल? तर हा आयोजित केला जाईल ऑप्शन बी, जैसलमेर येथे. जैसलमेर कुठे आहे? तर राजस्थानमध्ये. पोखरंज रेंजमधील 17 फेब्रुवारीला वायुशक्ती 24 हा युद्ध सराव आयोजित करण्यात येणार आहे इंडियन एअरफोर्सद्वारे. समोरचा प्रश्न आहे, भाजपच्या कोणत्या ज्येष्ठ नेत्याला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर हे करण्यात आले आहे ऑप्शन डी, लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यावर्षी 2024 मध्ये एकूण 5 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आले आहे. त्यापैकी एक आहे कर्पूरी ठाकूर, हे बिहारचे माजी मुख्यमंत्री. समोरचा प्रश्न आहे, भारतीय क्रिकेटपटू यशस्वी जयस्वालने कोणत्या देशाविरुद्ध पहिले कसोटी शतक बनविले आहे? तर हे बनवले आहे ऑप्शन सी, वेस्ट इंडिज या देशाविरुद्ध भारतीय क्रिकेटपटू यशस्वी जयस्वालने पहिले कसोटी शतक बनविले आहे. आणि प्रथम द्विशतक म्हटलं तर ही इंग्लंड विरुद्ध बनवले आहे यशस्वी जयस्वालने. समोरचा प्रश्न आहे, बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची नुकतीच 9व्यांदा शपथ कोणी घेतली? तर बिहारचे नवीन मुख्यमंत्री बनले आहे नितीश कुमारच. या आधी पण नितीश कुमारच होते. त्यांनी महागठबंधन आघाडीचे गठबंधन सोडून NDA मध्ये जाऊन 9व्यांदा शपथ घेतली आहे. समोरचा प्रश्न आहे, अंतराळात जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा म्हणजे जास्तीत जास्त वेळ अंतराळात राहण्याचा विक्रम कोणी केला आहे? तर हा केला आहे ऑप्शन ए, ओलेग कोनोनेन्को यांनी अंतराळात जास्तीत जास्त वेळ राहण्याचा रेकॉर्ड बनवला आहे. समोरचा प्रश्न आहे, गॅमी पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक अल्बम पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर हा मिळाला आहे ऑप्शन ए, धिस मुव्हमेंट. या अल्बमला ज्याचे निर्माता कोण आहेत? तर शंकर महादेवन यांनी बनवलेल्या धिस मुव्हमेंट या म्युझिक अल्बमला सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक अल्बमचा पुरस्कार मिळाला आहे, गॅमी पुरस्कार. हा गॅमी पुरस्कार
संगीत क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार म्हणून ओळखला जातो. तर 2024चा हा कितव्या क्रमांकाचा होता, तर 66व्या क्रमांकाचा ग्रॅमी पुरस्कार होता. समोरचा प्रश्न आहे, उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली आहे? उत्तराखंड न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश, तर ह्या बनल्या आहे ऑप्शन सी रितू बहारी ह्या उत्तराखंडच्या उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. समोरचा प्रश्न आहे, गगनयान मोहिमेपूर्वी अंतराळात जाणाऱ्या महिला रोबोट अंतराळवीराचे नाव काय आहे? तर हे आहे ऑप्शन बी व्योममित्र. हे भारताद्वारे पाठवण्यात येणाऱ्या गगनयान मोहिमेच्या जे मानवयुक्त अभियान आहे त्यामध्ये प्रथम महिला रोबोट अंतराळवीर पाठवण्यात येणार आहे. त्याचे नाव काय आहे? व्योममित्र. समोरचा प्रश्न आहे, काला घोडा कला महोत्सव 2024 कुठे आयोजित केला जाणार आहे किंवा करण्यात आला आहे? तर हा करण्यात आला आहे ऑप्शन बी मुंबई येथे काला घोडा कला महोत्सव आयोजित करण्यात आला होता मुंबईमध्ये. समोरचा प्रश्न आहे, बोटचे नवीन ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर ही करण्यात आली आहे ऑप्शन सी रणवीर सिंग याची बोटचे नवीन ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. समोरचा प्रश्न आहे, कोणता देश अलीकडे सर्वात मोठा वाहन निर्यातदार बनला आहे? हा बनला आहे ऑप्शन सी चीन. हा देश जगामध्ये सर्वात जास्त वाहन एक्सपोर्ट करणारा देश बनला आहे. जपानची कंपनी टोयोटा ही सर्वात जास्त उत्पादन करणारी कंपनी बनली आहे आणि सर्व कंपन्यांचा विचार केला असता चीन ही जगामध्ये सर्वात जास्त एक्सपोर्ट करणारी कंपनी. समोरचा प्रश्न आहे, नुकताच चॅम्पियन ऑफ चेंज पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर हा मिळाला आहे ऑप्शन डी वरील सर्व व्यक्तींना चॅम्पियन्स ऑफ चेंज पुरस्कार मिळाला आहे. ते कोण कोण आहेत? तर मनोज वाजपेयी, सोनू सूद, फराह खान, अर्जुन रामपाल व शिल्पा शेट्टी यांना हा चॅम्पियन्स ऑफ चेंज पुरस्कार मिळाला आहे. तर हा कोणाद्वारे दिला जातो? तर महाराष्ट्र सरकारद्वारे मानवतेच्या क्षेत्रात चांगल्या कामासाठी हा पुरस्कार दिला जातो. समोरचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याने अलीकडेच T20 नागेश ट्रॉफी जिंकली आहे? तर ही जिंकली आहे ऑप्शन बी कर्नाटक राज्याने आंध्र प्रदेशला हरवून T20 नागेश ट्रॉफी जिंकली आहे. समोरचा प्रश्न आहे, अलीकडेच मुलांसाठी जगातील पहिला मलेरिया लस कार्यक्रम कोणी सुरू केला आहे? तर हा केला आहे ऑप्शन ए कॅमरून या देशाने. कॅमरून हा साऊथ आफ्रिकी देश आहे. या देशाने जगातील पहिला मलेरिया लस कार्यक्रम सुरू केला आहे. तर हे कोणासाठी? तर लहान मुलांसाठी आयोजित करण्यात आला आहे. समोरचा प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच डिजिटल डिटॉक्स उपक्रम सुरू केला आहे? तर हा सुद्धा ऑप्शन बी कर्नाटक राज्याने डिजिटल डिटॉक्स हा उपक्रम सुरू केला आहे. समोरचा प्रश्न आहे, अलीकडेच कोणत्या राज्याचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला? तर हा दिला आहे ऑप्शन सी पंजाब राज्याच्या राज्यपाल ज्यांचे नाव बनवारीलाल पुरोहित आहे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. हे किती क्रमांकाचे होते? तर हे होते 36व्या क्रमांकाचे राज्यपाल होते. पंजाबमध्ये मुख्यमंत्री कोण आहे? तर भगवंत सिंग मान. कोणत्या पार्टीचे आहे? तर ही आहे आम आदमी पार्टीचे. आम आदमी पार्टी ही 6व्या क्रमांकाची नॅशनल पार्टी बनली आहे. समोरचा प्रश्न आहे, 2024 पॅरिस ऑलिम्पिक साठी मशाल वाहक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर हाही करण्यात आली आहे ऑप्शन बी अभिनव बिंद्रा यांची 2024च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी मशाल वाहक म्हणून निवड करण्यात आली आहे. मशाल वाहक म्हणून अभिनव बिंद्रा यांची 2024च्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी निवड करण्यात आली आहे. समोरचा प्रश्न आहे, 2024 मध्ये अलीकडेच 5 नवीन रामसर साईट जोडल्यानंतर भारतात किती रामसर साईट झाल्या आहेत? तर हे झाले आहे
ऑप्शन बी 80 रामसर साईट झाल्या आहे. याआधी किती होत्या तर 75 होत्या. सर्वात जास्त कुठे आहे तर तामिळनाडूमध्ये 16 रामसर साईट आहे. समोरचा प्रश्न आहे, माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर पोहोचणारा सर्वात तरुण व्यक्ती होण्याचा विक्रम नुकताच कोणी केला आहे? तर हा केला आहे ऑप्शन सी कार्टस डॅलस यांनी माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर पोहोचवण्याचा विक्रम केला आहे. तर हा किती वर्षाचा आहे? तर हा आहे फक्त 2 वर्षाचा. 2 वर्ष वय आहे याचं, एज. समोरचा प्रश्न आहे, भारतीय नौदलात नुकतेच सामील झालेले पहिले सर्वेक्षण जहाज कोणते आहे? तर हे आहे ऑप्शन डी INS संध्यायक. हे भारतीय नौदलात नुकतेच सामील झालेले पहिले सर्वेक्षण जहाज आहे, देशातील पहिले सर्वात मोठे. याची केव्हा फेब्रुवारी 2024 मध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याद्वारे याचे सर्वेक्षण जहाजाचे लोकार्पण करण्यात आले आहे. समोरचा प्रश्न आहे, कोणत्या देशाने अलीकडेच भारताला 31 प्रिडेटर ड्रोन विकण्यास मान्यता दिली आहे? तर ही दिली आहे ऑप्शन सी अमेरिका देशाने भारताला 31 प्रिडेटर MQ-9B ड्रोन देण्यास मान्यता दिली आहे. याची खासियत 35 तास लगातार हवेमध्ये उडू शकतो आणि किती उंचीवर ते 40 फूट उंचीवर, आणि याची मारक क्षमता आहे 11,000 किलोमीटरपेक्षा जास्त आणि 388 किलोमीटर प्रति तास वेगाने हे उडू शकते. हे कोणाद्वारे करण्यात आले आहे? भारताला अमेरिकेद्वारे देण्यात आले आहे. समोरचा प्रश्न आहे, इंडिया एनर्जी सप्ताह वीक 2024 चे उद्घाटन कोणी केले? तर हे केले आहे ऑप्शन बी नरेंद्र मोदी यांनी इंडिया एनर्जी सप्ताह 2024 चे उद्घाटन केले आहे. हे कितव्या क्रमांकाचे आहे? तर हे आहे 2ऱ्या क्रमांकाचे. कुठे आयोजित करण्यात आले होते? तर हे करण्यात आले आहे गोवा येथे. प्रथम क्रमांकाचे कुठे होते? तर प्रथम क्रमांकाची कर्नाटकची राजधानी बेंगलोर येथे प्रथम क्रमांकाचे होते इंडिया एनर्जी सप्ताह. समोरचा प्रश्न आहे, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना समर्पित देशातील पहिला तांब्याचा बापू टॉवर कुठे स्थापन करण्यात आला आहे? हा करण्यात आला आहे ऑप्शन ए बिहार राज्यामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना समर्पित देशातील पहिला तांब्याचा बापू टॉवर स्थापन करण्यात आला आहे. समोरचा प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच मा कामाख्या मंदिर कॉरिडॉरची पायाभरणी कुठे केली आहे? तर ही केली आहे कोण्या राज्यामध्ये? तर ही केली आहे ऑप्शन डी आसाम राज्यामध्ये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच कामाख्या मंदिर कॉरिडॉरची पायाभरणी केली आहे. समोरचा प्रश्न आहे, कोणत्या संस्थेने अलीकडेच भारतातील पहिले स्वदेशी 155 मिमी स्मार्ट दारुगोळा बनवण्याची घोषणा केली आहे? तर ही केली आहे ऑप्शन बी मद्रास राज्याच्या IIT मद्रास या संस्थेने भारतातील पहिले स्वदेशी 150 मिमी स्मार्ट दारुगोळा बनवण्याची घोषणा केली आहे. समोरचा प्रश्न आहे, कोणत्या राज्यात 3 दिवसीय अजिंठा वेरूळ महोत्सव चे आयोजन करण्यात आले होते? तर ही करण्यात आले होते ऑप्शन बी महाराष्ट्र राज्यामधील औरंगाबाद, ज्याचे नाव आता काय चेंज करण्यात आले आहे तर त्याचे नाव संभाजीनगर हे करण्यात आले आहे. जुने नाव होते औरंगाबाद. तेथील अजिंठा वेरूळ लेणीमध्ये 3 दिवसीय अजिंठा वेरूळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. समोरचा प्रश्न आहे, नामिबियाचे नवे राष्ट्राध्यक्ष कोण बनले आहे? तर नामिबियाचे नवीन राष्ट्राध्यक्ष बनले आहे नागोला मुंबा. हे नामिबियाचे नवीन राष्ट्राध्यक्ष बनले आहे. नामिबिया इथून आपल्या भारतामधील कुनो नॅशनल पार्कमध्ये जे MP मध्ये आहे तिथे 8 चित्ते बोलवण्यात आले होते, त्यामुळे चर्चेत होते नामिबिया. दक्षिण आफ्रिकी देश आहे तो. समोरचा प्रश्न आहे, अलीकडेच माजी ऑस्ट्रेलियन फलंदाज मायकेल क्लिंगर यांची कोणत्या क्रिकेट महासंघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर ही करण्यात आली आहे ऑप्शन डी गुजरात जायंट्स या
संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? कोणासाठी? वुमन IPL, वुमन प्रीमियर लीग 2024 साठी गुजरात जायंट्स या संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. समोरचा प्रश्न आहे, ब्रँड गार्जियनशिप इंडेक्स 2024 मध्ये भारताला जागतिक स्तरावर दुसरे स्थान कोणत्या व्यक्तीला मिळाले आहे? कोणत्या भारतीय व्यक्तीला मिळाले आहे? तर हे मिळाले आहे ऑप्शन सी, मुकेश अंबानी यांना ब्रँड गार्जियनशिप इंडेक्स 2024 नुसार कोणत्या भारतीयाला, म्हणजे मुकेश अंबानी या भारतीयाला जागतिक स्तरावर दुसरे स्थान मिळाले आहे. प्रथम क्रमांकावर कोण आहे? तर चीनचे व्यक्ती आहे ते, ज्यांना प्रथम क्रमांक दिले आहे. समोरचा प्रश्न आहे, भारताचे नवे आरोग्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ही करण्यात आली आहे ऑप्शन बी, अपूर्व चंद्रा यांची भारताचे नवे आरोग्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हे आधी इन्फॉर्मेशन आणि ब्रॉडकास्ट चे महासचिव होते, त्यांची आता भारताचे आरोग्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आणि महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहे? तर मिलिंद म्हैसकर, महाराष्ट्र सचिव, सेक्रेटरी. तानाजी सावंत हे महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री आहे. आणि मनसुख मांडविया हे केंद्रीय आरोग्य मंत्री आहे. थँक्यू. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या मित्राला